हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज आलेली आहे शारजामध्ये, शारजा सिव्हिलायझेशन म्युझियममध्ये. आणि इथे बघू शकता किती मोठं म्युझियम आहे आणि हे मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका. आणि अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हे इथे दिसत आहे ना, हे आहेत कॉईन्स. हे कुठले आहेत, इथं कॉईन्सची पूर्ण इन्फॉर्मेशन. तर हे पूर्ण कॉईन्स आहेत, पूर्ण कॉईन्स इथून आपण बघू शकतो. तर आत्ता आपण आहोत शारजा म्युझियम ऑफ इस्लामिक सिव्हिलायझेशनमध्ये. हे म्युझियम 2008 साली ओपन झालेलं आहे. या म्युझियममध्ये इस्लामिक कल्चर कसं आहे आणि कसं होतं, तर त्याबद्दलची बरीचशी इन्फॉर्मेशन आहे आणि बरेचसे ऑब्जेक्ट्स इथे ठेवलेले आहेत. ऑब्जेक्ट्समध्ये त्या काळामध्ये जे कॅलिग्राफी होती, सिरॅमिक्स होतं, कॉईन्स होते, ग्लास होतं, मॅन्युस्क्रिप्ट होती, मेटल वर्क कसं होतं आणि त्याचबरोबर सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट जे ते कसे होते, हे सर्व या म्युझियममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथे बघू शकता हा मॅप आहे पूर्ण म्युझियमचा. अशा प्रकारे हे म्युझियम आहे. चला तर मग आपण मध्ये जाऊया. हे म्युझियम शारजामध्ये आहे. इस्लामिक म्युझियम ऑफ सिव्हिलायझेशन आपण म्हणतो. तर हे शारजामध्ये आहे, कॉर्निश स्ट्रीटला आहे. अल मजरा एरिया आहे हा. आणि हे खूप मोठा एरिया असल्यामुळे हे लगेचच विजिबल होतं. असं गोल्डन डोम पण केलेला आहे, तर लगेचच लक्ष. या म्युझियममध्ये 6 अशा वेगवेगळ्या गॅलरीज बनवण्यात आलेल्या आहेत. जसं की एक गॅलरी आहे हिस्ट्री अँड नेचर ऑफ इस्लाम, याच्यासाठी स्पेशल आहे. आणि त्याचसोबत दुसरी एक गॅलरी आहे त्यामध्ये आहे इस्लामिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. त्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळामध्ये कशा प्रकारची सायन्समधली टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली होती आणि कसं इनोव्हेशन होतं ते देखील यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता. सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सायन्स टेक्नॉलॉजी दाखवलेली आहे पूर्ण या व्हिडिओमध्ये आहे. तर तुम्ही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ बघा, तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल. त्यानंतरची जी गॅलरी आहे ती इस्लामिक आर्ट. तर एक गॅलरी जी आहे ती टेम्पररी एक्झिबिशनसाठी ठेवलेली आहे आणि वरती असा गोल्डन डोम आहे. तर सेकंड फ्लोअरला माझं जाणं झालं नाही ॲक्च्युली, तर ते काही या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं मी. पण तुम्ही इथे बाकीचं बघू शकता. किती सुंदर असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सायंटिफिक टेक्नॉलॉजी आहे आणि कशा प्रकारे सायंटिफिक टेक्नॉलॉजी वापरल्या जात होती, तर ते देखील इथे आहे. आणि कसं डेव्हलपमेंट होत गेलं, तर नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल हे. तर नक्की व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे प्रत्येक व्हिडिओच्या खाली मी त्याचं डिस्क्रिप्शन सोबत दिलं आहे, त्यामुळे मला एक्स्ट्रा बोलण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं. कारण की इथे मेजरिंग ब्लड्स आणि मेजरिंग टेप व्हॉट काय इन्स्ट्रुमेंट्स होते ते इथे मी दिलेले आहेत. आता हे ॲपरेटस आहेत ॲक्च्युली आपण जे केमिस्ट्री लॅबमध्ये यूज करतो, तर या टाईपचे ॲपरेटस तेव्हा यूज व्हायचे. तर हे आहे. त्यानंतर कशा प्रकारे हे ॲपरेटस डेव्हलप होत गेले आणि ते पण दाखवलेलं आहे यामध्ये, की या साईडला तुम्ही बघू शकता.
हे आहे बॅलिस्टिक लेवलिंग डिव्हाइस. हे आहेत वेपन्स. केमिकल ग्रॅनाइट आहे यामध्ये. त्यानंतर ऑटमन रॉकेट आहे. हे देखील वेपन्स आहेत. तर हे वेपन्स वगैरे हे होती मिलिटरीची टेक्नॉलॉजी. तर आपण आता जाणार आहोत मेडिकल सायन्सकडे, डेंटिस्ट्रीकडे. तर इथे जे इक्विपमेंट्स आहेत, तर हे इक्विपमेंट्स आपल्याला मेडिकल सायन्समध्ये, डेंटिस्ट्रीमध्ये यांचा वापर केला जायचा. इथे अन्वीतला प्रत्येक गोष्ट ही करून बघायची होती आणि ते स्क्रीन होतं, यावर इन्फॉर्मेशन येते. तर त्याला ते टच करून बघायचं होतं की काय होतं एक्झॅक्टली, आणि मुलांना ते आवडतं.
इथे प्रत्येक जे मॉडेल्स केलेले होते, बनवलेले होते, त्याच्यात इथे प्रेस आणि होल्ड एक बटन होतं. त्यावर प्रेस करून कशाप्रकारे ते मॉडेल वर्क होतं किंवा कशाप्रकारे ते काम होतं, तर ते तिथे प्रत्यक्षात दिसत होतं. इथे तुम्ही बघू शकता अन्वित प्रेस करतोय, त्याला ते भारी मजा वाटत होती की काय होतंय ते. तर तो प्रेस करत होता आणि हे इथे तुम्ही या मॉडेलमध्ये बघू शकता की शेतामध्ये पाणी कशाप्रकारे दिलं जायचं, की कोणती टेक्नॉलॉजी वापरली जायची, ती इथे होती. इजिप्शियन टेक्नॉलॉजी आहे ही. हे पाणी लिफ्ट करण्याचं मशीन आहे, मशीन फॉर लिफ्टिंग वॉटर. तर आम्ही सायन्सचा पार्ट झाल्यानंतर इकडे गॅलरीमध्ये आलो दुसऱ्या.
या पार्टमध्ये राजेशाही ज्वेलरी, राजेशाही पूर्ण जेही वस्त्र वगैरे होते ते इथे ठेवण्यात आलेले आहेत. तर हा म्युझियमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.